हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो दादांनो। तर आज आपल्याकडे बोकड्याची जत्रा दीपवानाची आहे। आपण करणार आहे आज जत्रा। तर आम्ही भाजी बनवतोय आता मी राजी मी। तर चला बघा इकडे मटण शिजायला टाकलेलं आहे बघा। तुम्ही सगळे या जत्रेला आम्ही आज मटण शिजवतोय बघा। इकडे टाकलंय असं मी राजी ना आम्ही दोघी जणी करायला आहे मटणाची भाजी। फक्त ते आम्हाला मदत करायला लागा आहे। गरम पाणी आहे जेवती ते तर बघा ह्या आमच्या मावशी आहेत चेड्याच्या दीपवानाची मावशी आहे। तर त्यांनी एवढं वाटून घेतलंय बघा। घरचं सगळं लवकर आवरून 9लाच आले होते। 9ला आल्याच्या पुढं मी पटक्यास त्यांना कांदे भाजायला काढून दिले मग। आणि हे सगळं सामग्री काढून दिली त्यांना। कढीपत्ता पुदिना कांदे परत कोथिंबीर आलं लसूण खोबरं डाळ हावरी एवढं सगळं सामान काढून दिलं। हा येसूर पण बनवलेला आहे। तर तो काल मी गिरणीमध्ये दळला होता येसूर। तर चला आता आपण मटणाची भाजी करणार आहे। उकळी आली ना पिवळं शिजलं मग आपण लगेच आता बनवून घेणार आहे। अरे ही कोण पाहुणी गाड्या खाली सोड कोण आहे ही पाहुणी ओळखीची तर नाही। कोण आहे गाड्या इकडं बघ ना फोटो कडं कोण भक्ती काय हो मी राजी हो कधी आल्या भक्ती मी राजी परवा आल्या काय तुम्ही तर मला आजच दिसल्या। तर बघा ह्या माझी भाशी आहे। तर आमच्या वैशाली ताईंची मुलगी आहे। तिकडं ते राहत्यात याला कुठं राहत्या तुम्ही ढवळपुरीला राहत्यात। तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत दीपवानाच्या जत्रेला पण ते आलेले आहेत। त्यांचा मामा आहे दीपवाना। तुमच्या ढवळपुरीला टीडी पण आहे का एखादा? इकडे दादा कोबा धुत होता बघा। पिवळं शिजत होतं म्हणून मी म्हणलं चला आता मी मसाले काढून घेते। तर बघा कविता ताई आलेल्या होत्या। मी इकडं मसाले काढते बघा। इकडं सगळे मसाले आणले होते दीपवानाने बरेच लय आणले होते। तर ते मी ताटामध्ये सगळे काढून घेतले बघा। इकडं भाजी इतकी करायची होती का पूर्ण ताटच भरलं होतं मसाल्यांनी बघा। सगळे मसाले काढले होते मी। इतका गोंधळ आणि इतकी बडबड चालली होती ना आता ऐकूनच देत नव्हते बघा इकडं। तर बघा एवढा मसाला काढलाय आपण। सगळे मसाले घेतलेले गोडा मसाला कांदा लसूण मसाला एव्हरेस्ट मसाला परत बेडकी मिरची तरी येण्यासाठी परत अजून कोणता आहे आंबारीचा पण आहे संडे पण आहे किचन किंग पण आहे बघा। एवढे मसाले सगळे घेतलेले आहेत हे बघा। आता म्हणजे आता आपल्याला आलेलं आहे शिजत पिवळं झालं मग आपल्याला परत तरीला टाकायचं आहे। आणि देवाला निवत पण चाललेले आहे इकडे भाकरी बिकरी बाहेर। तर गावातून कविता आलेल्या आहेत त्या भाकरी करीत्यात। तर चला तुम्हाला दाखवते भाकरी कशी करतात। तर इकडं भाकरी करायला नानी आजीची बहीण आणि बहिणीची मुलगी दोघी जणी भाकरी करायला बसल्या होत्या। कविता ताई म्हणल्या मग मी नंतर करते। तर बघा इकडं मटण शिजत आलं होतं तेच मी बघत होते। तर आता मटण शिजलं होतं आता आपल्याला फोडणीला टाकायचं होतं। तर तीच गडबड चालली होती। आता मसाले आणून देत होत्या कविता ताई हातामध्ये। पाणी आधी गरम करून घेतलं आणि ते बाजूला ओतून घेऊन मग फोडणी टाकायची होती बघा। तीच गडबड चालली होती माझी। पर्यंत कविता ताईंनी सगळा दळलेला आतला मसाला मिक्सरवरती दळलेला सगळा मसाला बाहेर आणून ठेवला होता बघा इकडं। तर दीपवानाने सांगितलं होतं भाजी चांगली झाली पाहिजे वहिनी। तर बघा मटणाच्या भाजीला द्यायची फोडणी। तर पातेलं ठेवलेलं आहे मी गरम व्हायला आणि पातेलं गरम झालं की मग त्यामध्ये तेल टाकून आलं खोबरं लसूण
एवढं आपण परतून घेणार आहे अगोदर आणि मग बाकीचे मसाले टाकणार आहे. बघा चला मग. नाही विराजी नको लगेच एवढं गरम करून झालं का मग एकडला वळू परत मग टाकू. तुम्ही शर्ट घेता बघा इकडं आणखी आचारी तो मेजर साहेब आचार्यां कधी आलो कडला गॅस बारीक करा बारीक कर बस कधी एवढा दीपू आण ना बारीक करा थोडंसं नाही पण नका सगळं बारीक नाही 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 लय नाही बारीक कांदा नाही ते कढीपत्ता आणि थोडा कांदा आहे त्याच्यात. तर बघा इकडं सगळे मसाले ते टाकून आपली भाजी झालेली तयार. आता हे मी येसूर पण टाकला होता थोडासा गरम पाण्यामध्ये कालून येसूर टाकला होता. बघा मी राजी बघत होत्या ढवळून किती पातळ झाले किती घट झाले कसं झाले कसं नाही. बघा त्यांचं काम चालूच होतं ढवळाढवळीचं. तर इकडं नानी आजीची भास असून न खाणाऱ्यांसाठी लापशीन तेन बनवत होती. तर इकडं आम्ही बसलो होतो सगळेजण जेवायला निवेदन तेन गेले. गिळायला या म्हणायचं ते जेवायला. कसं वाटलं तुला मटण? भारी होते भारी झालतं का? मी केलेली भाजी कशी झालती मटणाची? भारी होती ना नीट उभा राहा ना. भारी होती आतरून पण टाकलं काय? तर बघा जत्राची भाजी तेन बनवल्याच्या नंतर भाकरीला मग बाकीच्या बायका होत्या. मग मी म्हणलं छायाताईचा ब्लाऊज शिवायचा होता. तर बघा हा 4 टक्स ब्लाऊज आम्ही शिवलाय. नंतर शिवायला बसले आणि मग आता शिवून झालाय 9 वाजलेत. आता सगळं जी काढलं तिकडं झालंय. हा बघा असा ब्लाऊज शिवलाय मी आणि असा मटका गळाच घेतलाय बघा याचा. आणि याची बाई आहे ना त्यांना खूप लांब नव्हती म्हणजे अशी लई लांब आवडत नव्हती तर ही अशी घेतलेली बघा ही बाई. तर इथं एक पॅच लावायचा आहे. इथं असा पॅच लावायचा आहे एक अशी बाई घेतली मी. ही बाई 6.5 इंचची बघा कारण त्या थोड्याशा उंचीला बुट्ट्या आहेत त्याच्यामुळं त्यांना लई लांब बाई आवडत नाही. तर मग ती अशी घेतली मी. तर चला हा ब्लाऊज पण आपला पूर्ण झालेला आहे. आता 9:30 वाजलेले आहेत. आता याला त्यांना उद्या लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळं मी याला आता हुकन तेन लावून घेते. आणि आता काय जत्राचे सगळे माणसं जेवून खाऊन सगळे जी काढली तिकडं झालेले आहेत. आणि बघा आजच आपल्या हे ऑनलाईन साड्या आलेल्या आहेत त्याच्यावरती हा पीस आहे असा बघा. बघा हा असा पीस आहे हे बघा असा पीस आहे हा पूर्ण भरलेला आहे टिकल्याने बघा. आणि ही साडी आहे ना म्हणजे हा पीस आहे साडीमध्ये आलेला. आणि साडी बघा ही अशी आहे पिवळ्या कलरची बघा खूप छान आहे साडी मस्त आहे नेटचीच आहे बघा. पण आता काय माहिती कशी निघते कशी नाही. दोघींना 2 घेतल्यात. हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे बघा. असे 2 कलर घेतलेले आहेत बघा. ही साडी घेतली म्हणजे मिशोवरून मी हे केली होती ऑर्डर केली होती बघा ही साडी. तर मला आणि माझ्या बहिणीला आम्हाला दोघींना हळदीसाठी मी घेतलेली ही साडी बघा. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. छान आहे साडी तशी पण नेटची असल्यामुळं लय पातळ आहे तर याला मॅचिंग परकर लागन याला. तर बघू याचा पण आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर मामाच्या पोरीच्या हळदीला ही साडी घेतलेली मी.
ते कसं असतं मिशोवरती आपण बघतो एक आणि येतं एक असं आहे. पण याचं काय नाही, हे नेटच होतं पण लईच पातळ वाटते. चला जाऊन द्या, बरी आता आपण मागवलेली तर चला. तर बघा तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.